नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये संभाव्य प्रश्न या ठिकाणी पाहिले होते, परंतु गणितामध्ये जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि आपले सर्व टॉपिक त्या ठिकाणी कव्हर झालेले नाहीत। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असे प्रश्न पाहणार आहोत की जे परीक्षेच्या दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आपले जे टॉपिक या ठिकाणी कव्हर करायचे राहिले होते, मागच्या व्हिडिओमध्ये जे टॉपिक आपले कव्हर करायचे राहिले होते ते टॉपिक आणि त्यानुसार आज आपण या ठिकाणी उदाहरणे पाहणार आहोत की जी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या सर्व प्रश्नांचा सराव करणे सुद्धा सर्वांसाठी गरजेचं आहे। तर आजचा व्हिडिओ स्किप न करता सर्व उदाहरणे नीट पहा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। अशी पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी। एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते। जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी। आता या ठिकाणी काय दिलेले आपल्याला की त्या आयताची लांबी दिलेली लांबी दिलेली आहे आणि आपल्याला रुंदी काढायची आहे आणि यावर अशा पद्धतीचा प्रश्न काय विचारला जातो। आता इथे थोडासा वेगळा प्रश्न देण्यात आलेला आहे आणि कधी कधी काय देतात की लांबी आणि रुंदी देतात, मग आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागतं आणि क्षेत्रफळानुसार मग एका चौरस मीटरसाठी जेवढा खर्च येणार असेल त्या क्षेत्रफळानुसार आपण एकूण खर्च त्या ठिकाणी काढू शकतो। कधी कधी परिमिती दिली जाते परिमिती म्हणजे त्याची बेरीज, त्या ठिकाणी चारही बाजूंची बेरीज आणि एक बाजू तुम्हाला दिली असते, लांबी दिलेली असते किंवा रुंदी त्या ठिकाणी दिलेली असते आणि परिमिती असते। यावरून आपल्याला काय करावं लागतं, राहिलेला एक भाग समजा लांबी दिलेली असेल तर मग लांबी आणि परिमितीच्या आधारे आपण रुंदी काढू शकतो, मग क्षेत्रफळ काढायचं आणि मग त्या ठिकाणी किती खर्च लागणार आहे ते आपण काढू शकतो। परंतु हे उदाहरण त्यांनी दिलेले आहे ते थोडंसं वेगळं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं सुद्धा आहे। तर अशा वेळेस काय करायचंय त्यांनी काय दिलेलं आहे, प्रति चौरस मीटर खर्च किती लागणार आहे तो दिलेला आहे आणि एकूण खर्च या ठिकाणी दिलेला आहे। तर आपल्याला आता ही जी माहिती आहे 2700 रुपये खर्च लागलेला आहे, म्हणजेच काय त्या आयताचं एकूण क्षेत्रफळ काढलेलं असेल आणि मग तो खर्च त्या ठिकाणी 2700 रुपये लागलेला असेल। आता आपल्याकडे लांबी आहे आणि आपल्याला रुंदी या ठिकाणी काढायची आहे, त्यासाठी आपल्याला हा जो खर्च दिलेला आहे आणि प्रति चौरस मीटरसाठी जो खर्च आहे याची आपल्याला या ठिकाणी गरज लागणार आहे, त्याचा आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी फायदा होणार आहे। तर काय करायचं पहिल्यांदा 2700 भागिले 45 या ठिकाणी करायचं आहे। 2700 भागिले 45, 9 ने याला भाग जाऊ शकतो, 9 5 45, 9 त्रिक 27 आणि हे शून्य जसेच्या तसे। आता या ठिकाणी 5 1 5, 5 6 30 आणि हा शून्य जसाच्या तसा, म्हणजे या एकूण खर्च जो आहे 2700ला आपण 45 ने त्या ठिकाणी भागलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं 60। आता 60 म्हणजे काय, आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं नाही। आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी लांबी आहे, आपल्याकडे काय आहे, लांबी आहे आणि या लांबीच्या आधारे आता आपल्याला काढायचं आहे हे 60 या ठिकाणी आलेलं आहे क्षेत्रफळ आपलं हे काय आलेलं आहे या ठिकाणी क्षेत्रफळ आलेलं आहे आणि ते कशाच्या आधारे आपण काढले, जी या ठिकाणी एकूण किंमत आणि एक चौरस मीटरसाठी लागणारी किंमत आहे त्याच्या आधारे आपण त्या आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढलेलं आहे। हे आलेलं आहे आयताचं क्षेत्रफळ 60, हे काय आहे आयताचं क्षेत्रफळ। आता याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय काढायची आहे, या रुंदी काढायची आहे। लांबी आपल्याकडे आयताचं क्षेत्रफळ सर्वांना माहीत असेल, आयताचं जे क्षेत्रफळाचे सूत्र आहे ते पाठ करून ठेवायचे, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी। आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या ठिकाणी ठेवूया। आयताचं क्षेत्रफळ आपल्याकडे आहे 60, त्यानंतर लांबी या ठिकाणी आहे 15 आणि गुणिले रुंदी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। म्हणजे आपण रुंदी बरोबर जर केलं तर या ठिकाणी 60 भागिले 15, 60 भागिले 15, 15 1 15, 15 चौक 60, म्हणजे या ठिकाणी आपली रुंदी आलेली आहे ती आहे रुंदी आलेली आहे ती आहे 4 मीटर। ती किती आली आहे, 4 मीटर। आणि मग आपल्याला जर या ठिकाणी पडताळा करायचा असेल तर तुम्ही पडताळा सुद्धा करून पाहू शकता। आता आपल्याकडे आहे लांबी दिलेली आहे 15 आणि रुंदी आपल्याला आलेली आहे 4, 15 गुणिले 4 केलं म्हणजे लांबी गुणिले रुंदी या सूत्रानुसार 15 चौक 60 या ठिकाणी होतात, म्हणजे 60 हे आपलं काय येतं, क्षेत्रफळ येतं। आणि आणखी एक करू शकतो की 60 हे क्षेत्रफळ आहे, एक चौरस मीटरसाठी 45 रुपये लागतात, तर 60 साठी किती लागतील, तर आपण याला 60 या ठिकाणी गुणाकार करू शकतो। 5 0 0, 5 6 30, त्यानंतर 0
4 0 0 आणि 4 सक 24, 0 0 4 त्रिक 7, 4 आणि 3 होतात 7 आणि 2 म्हणजे 27 रुपये खर्च आपला या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे मी काय करून दाखवलं तुम्हाला या ठिकाणी आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे त्याचा पडताळा या ठिकाणी करून दाखवलेला आहे। अपूर्णांकावरील प्रश्न 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? तर पहा या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि या 4 पर्यायापैकी आपल्याला असं शोधायचं आहे की हा 14/35 जो अपूर्णांक आहे या 4 पर्यायापैकी कोणाशी तो सममूल्य आहे, म्हणजे त्या दोन्हींची किंमत या ठिकाणी सारखी आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही पर्यायामध्ये वजाबाकी आणि काहीमध्ये आपल्याला बेरीज दिलेली आहे, तर ती आपण या ठिकाणी पटकन करून घेऊया। प्रत्येक ठिकाणी जो अंश आहे पहा आणि छेद आहे, छेदस्थानी सर्व ठिकाणी म्हणजे समान अंक आहे त्या उदाहरणामध्ये त्या पर्यायामध्ये, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी करणं अत्यंत सोपं आहे। तर या ठिकाणी पहा 3 मधून 2 गेले तर 1/7 या ठिकाणी होईल, 8 मधून 2 गेले तर 2 राहतात, 2/5, त्यानंतर 4 आणि 3 होतात 7, 7/5 या ठिकाणी 5 आणि 2 होतात 7 आणि छेदस्थानी जो 7 आहे तो जसा तसा 7/7। आता आपल्याला काय करायचं आहे पहा 14/35 आहे, काय आहे 14/35 आहे। तर आपल्याला या ठिकाणी सामान्य रूप द्यायचं आहे, म्हणजे याला आपण भाग देऊ शकतो, भाग द्यायचा आहे। 7 दुणे 14 होतात पाने 7 5 35, म्हणजे याला भाग दिल्यानंतर आपला जो अपूर्णांक या ठिकाणी तयार होत आहे तो आहे 2/5 आणि या 4 पर्यायामध्ये जो 2 नंबरचा पर्याय आहे पहा 2/5 तो सुद्धा काय होतो आहे या ठिकाणी 2/5 आहे आणि हा सुद्धा 2/5 आहे, म्हणजे आपला पर्याय 2 जो आहे पहा तो काय दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक आहे की जो या ठिकाणी कोणासंबंधी दिलेला आहे पहा खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप 360 अंशाच्या 1/4 पटीपेक्षा कमी असते, म्हणजे 360 अंश त्या ठिकाणी दिलेले पहा आणि त्याची 1/4 पट करायचं आहे, म्हणजे आपल्याला गुणिले 1/4 या ठिकाणी करायचं पहा, गुणिले 1/4 करायचं आहे। 4 9 36 आणि या ठिकाणी 0 जसा 90 1 90, म्हणजे जर आपण या ठिकाणी 360 अंशाची 1/4 पट काढली तर ती होते पहा 90 आणि त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय की कोणत्या कोणाचे माप 360च्या 1/4 पटीपेक्षा कमी असते, म्हणजे आपली पट आली 90 आणि त्यापेक्षा कमी असतं, 90 पेक्षा कमी असतं असा कोणता कोण असतो। जर कोणता त्या ठिकाणी 90 पेक्षा कमी म्हणजे या ठिकाणी येईल पहा लघुकोन, या ठिकाणी काटकोन हे सुद्धा ऑप्शन आहे, परंतु ते लिहायचं नाही कारण त्यांनी काय विचारलंय त्यापेक्षा कमी म्हटलेलं आहे। तर मग त्यापेक्षा कमी ज्याचं माप असेल तो असेल या ठिकाणी लघुकोन हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पहा। प्रश्न की जो या ठिकाणी बेरजे संबंधी आहे पहा आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि थोडासा वेगळा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे पहा। डायरेक्ट अंक तुम्हाला दिलेले नाही तर ते अंक तुम्हाला अगोदर मांडायचे आहेत आणि मग या ठिकाणी बेरीज करायची आहे। 2 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे ते होणार आहेत 22, 3 एकक म्हणजे तीच किंमत त्या ठिकाणी राहणार आहे, 3 एकक म्हणजे 3, 2 दशक म्हणजे 20 या ठिकाणी 5/100। आता 5/100 कसे लिहितात पहा 5/100 कसे लिहितात 5/100, परंतु आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे म्हणून आपण या ठिकाणी पॉईंट करणार आहे पहा 0.05, 0.05 म्हणजे काय झालेलं आहे 5/100 लिहिलेले आहेत पहा आणि 8 दशांश म्हणजे 8/10 म्हणजे 0.8 पहा। बेरीज करताना ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की 5/100 आणि 8 दशांश हे जर तुम्ही त्या ठिकाणी बरोबर लिहिलं तरच तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे आणि यामध्ये आणखी काही जास्त अवघड नाही पहा की हे 5/100 आणि दशांश लिहिताना चूक करायची नाही आणि हे लिहिल्यानंतर आपल्याला फक्त या ठिकाणी बेरीज करायची आहे की सहजपणे आपल्याला 2 मार्क्स या ठिकाणी मिळून जाणार आहेत पहा। या ठिकाणी 20 आणि 3 होतात पहा 23, हे डायरेक्ट आपण या ठिकाणी लिहू शकतो 23। त्यानंतर आता 0.05 लिहायचं आहे पहा 0.05 आणि 0.8 काय लिहायचं आहे आपल्याला 0.8 या ठिकाणी लिहायचं आणि याची बेरीज आपल्याला करायची आहे पहा 5 जसाच्या तसा खाली, 8 जसा तसा खाली, 3 अशी 3 आणि 2 अशी 2 पहा यांची बेरीज केल्यानंतर येणारं उत्तर जे असेल पहा ते असेल 23.85। जर शतांश आणि दशांश चूक झाली नाही तर नक्की आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे आणि याची प्रॅक्टिस करा, शतांश कसं लिहितात दशांश कसं लिहायचं आहे याची प्रॅक्टिस करा जेणेकरून आपलं एवढं
सोपं जो या ठिकाणी प्रश्न आहे पहा, सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आपला चुकणार नाही. त्याच टॉपिकवरील प्रश्न आणि सरळ व्याजावर आपल्याला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न हमखास या ठिकाणी विचारले जातात. दर साल दर शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल. यासाठी आपल्याला सरळ व्याज जे आहे पहा त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आपल्याला या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत. म आहे पहा 5,000 म्हणजे मुद्दल गुणिले दर त्या ठिकाणी दिलेला आहे 7 आणि काळ जो आहे पहा तो या ठिकाणी दिलेला आहे 3 भागिले 100 या ठिकाणी करायचं आहे. प्रथम जे समान शून्य आहे ते कट करून टाकायचे म्हणजे आपला भागाकार या गुणाकार पटकन या ठिकाणी होणार आहे. समान शून्य कट. आता इथे वरती राहिले 50 आणि खाली राहिलेले आहेत पहा 21. तर काय करायचं आहे, 7 त्रिक 21 होतात पहा, 7 त्रिक 21 आणि या ठिकाणी 50 उरलेले आहेत. तर याचा गुणाकार आपण या ठिकाणी करून घेऊया. 50 गुणिले 21, 50 गुणिले 21, 21 शून्य शून्य आणि 21 5 करायचा आहे पहा. आपल्याला काय करायचं आहे, 21 5 105 या ठिकाणी होतात. 105 म्हणजे यांचा गुणाकार केला आपण तर त्या ठिकाणी तो येत आहे 1050. किती येत आहे 1050 म्हणजे या ठिकाणी जे सरळ व्याज विचारलेलं आहे ते आलेलं आहे 1050 रुपये. IMP प्रश्न या ठिकाणी, नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते, तर ती आठवड्यात किती अंतर पूर्ण करते. तर हा प्रश्न पहा फक्त वेगळा कसा विचारला जाऊ शकतो की त्रिकोण, या उदाहरणामध्ये दिले त्रिकोण तर तुम्हाला चौकोन दिलं जाऊ शकतं किंवा आयत त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं आणि याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या ठिकाणी फरक काय असणार आहे, फक्त आकृती दुसरी असू शकते किंवा त्रिकोणाची त्या ठिकाणी असू शकते. त्रिकोण, चौकोन, आयत यापैकी कोणती आकृती त्या ठिकाणी असू शकते आणि त्यानुसार आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा असतो. तर या ठिकाणी पहा 100 मीटर बाजू, प्रत्येकी बाजू म्हणजे काय, एक बाजू 100. तर त्रिकोण आहे पहा, त्रिकोण आहे, एक बाजू 100 मीटर म्हटलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी तिन्ही बाजू 100 मीटर येणार आहे. आणि त्याची परिमिती जर आपण या ठिकाणी काढली तर ती किती येते पहा, ती येते 300. किती येते 300 मीटर परिमिती या ठिकाणी आपण काढलेली आहे. कारण ती काय करते, या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या पूर्ण करते. किती फेऱ्या, 5 फेऱ्या पूर्ण करते आणि एका फेरीमध्ये ती 300 मीटर अंतर पूर्ण करते. तर 5 फेऱ्यामध्ये किती करत असेल म्हणजे आपल्याला करावं लागेल 300 गुणिले 5, 5 0 0 5 0 0 आणि 5 त्रिक 15 म्हणजे ज्यावेळेस ती 5 फेऱ्या पूर्ण चालत राहते पहा, 5 फेऱ्या चालते त्यावेळेस ती 1500 मीटर अंतर पूर्ण करते. 1500 मीटर म्हणजेच काय, 1 किलोमीटर आणि वरचं 500 मीटर. 1 किलोमीटर आणि 500 मीटर एवढं, 1.5 किलोमीटर म्हणूया आपण, एवढं अंतर ती काय करते एका दिवसामध्ये 5 फेऱ्याच्या माध्यमातून ती पूर्ण करते. तर ती आठवड्यात किती अंतर पूर्ण करते, तर आठवड्यात किती करते म्हणजे या ठिकाणी आठवड्याचे दिवस असा 7, 1500 गुणिले 7 करावं लागणार आहे पहा. 7 0 0 7 0 0 7 5 35, 3 हातचे गेले 7 1 7 आणि 3 10 म्हणजे या ठिकाणी 10,500 हे उत्तर आपलं या ठिकाणी गुणाकार आलेला आहे. आणि आपलं याला जर आपल्याला आता काय करायचं आहे, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं तर त्यानुसार आपण जर याला या ठिकाणी भागलं, 1000ने जर भागलं तर आपलं उत्तर येणार आहे पहा 10.500. 10.500 म्हणजे काय, 10 पहिले 10 पॉईंटच्या अगोदरचे जे 10 असतात ते किलोमीटरमध्ये घ्यायचे असतात. जर तुम्हाला त्या ठिकाणी असा ऑप्शन दिला असेल 10.500, जर असा ऑप्शन त्या ठिकाणी नसेल तर असाही असू शकतो 10 किलोमीटर 500 मीटर म्हणजे दोनही प्रकारचा ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो. त्यापैकी योग्य तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि या पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा सोडवायचा आहे पहा. पुढील प्रश्न की जो या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि तो अपूर्णांकाशी संबंधित आहे. या ठिकाणी आपल्याला आकृतीच्या सहाय्याने अपूर्णांक मांडून बेरीज या ठिकाणी करायची आहे पहा. तर पहिली जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये पहा 3 भाग आहेत, त्रिकोणाचे 3 भाग दिलेले आहेत आणि त्यापैकी एक भाग रेखांकित आहे म्हणजे आपण लिहिताना लिहिणार 1/3 अधिक त्यानंतर दुसरी जी आकृती आहे त्याच्यामध्ये एकूण 7 भाग आहेत. एकूण किती भाग आहेत, 7 आहेत आणि रेखांकित भाग दिलेले आहेत 3 म्हणून आपण लिहिणार 3/7
अधिक पुढचं आहे पहा या ठिकाणी एक वर्तुळ आहे, त्याचे 4 भाग दिलेले आहेत आणि त्यापैकी 3 भाग या ठिकाणी रेखांकित आहेत आणि एकूण 4 भाग आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर अशा पद्धतीने या ठिकाणी अपूर्णांक मांडून घ्यायचे आहेत पहा. आणि आता पुढची महत्त्वाची स्टेप की आपल्याला याची बेरीज करायची आहे, परंतु बेरीज करताना आपण याची डायरेक्ट बेरीज या ठिकाणी करू शकत नाही. आणि छेद जे आहेत पहा या ठिकाणी अंश नाही, परंतु आपल्याला जे छेद आहेत ते छेद अगोदर समान करावे लागतील आणि छेद समान केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी बेरीज करता येणार आहे. तर या ठिकाणी 2 जे आहेत पहा ते 2 अंक जे आहेत छेदस्थानी ते विषम आहेत आणि एक आहे तो सम या ठिकाणी आहे. म्हणून त्या आपण एकाच वेळेला या ठिकाणी या ठिकाणी तीनही छेद समान करू शकत नाही. तर आपण अगोदर एक एक करून घेऊया. 1/3 अधिक 3/7 1/3. तर याला काय करायचं, 7ने याला गुणायचं आहे आणि याला 3ने गुणायचं आहे पहा. दोन्हीला अंश आणि छेदाला, अंश आणि छेद दोन्हीला या ठिकाणी गुणून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा इथे 7ने गुणायचं, पहिल्याला आपल्याला 7ने, कारण या ठिकाणी छेदस्थानी 7 आहे म्हणून त्या 7ने इकडे गुणायचं आहे आणि इथे 3 आहे म्हणून इकडे त्याने गुणायचं आहे. तर 7/7 7/7 होतात आणि 7×3 = 21 पहा, अधिक 3×9 आणि 7×21 म्हणजे आपले काय झालेले आहे त्या ठिकाणी छेद जे आहे ते समान झालेले आहेत. आपल्याला आता बेरीज करता येणार आहे पहा. तर 9 आणि 7 यांची बेरीज केली तर ती होते पहा 16/21 आलेला आहे. काय आलेला आहे, 16/21. आता आपल्याला पुढे करायचं आहे पहा, आपला एक अपूर्णांक या ठिकाणी बेरीज करायचा राहिलेला आहे, तो आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया पहा 16/21 अधिक 3/4 पुन्हा असंच करायचं आहे. याला 21ने या ठिकाणी गुणायचं आहे आणि याला 4ने गुणायचं आहे पहा. 16×4 या ठिकाणी होतात पहा, 16×64 आणि 4×1 = 4 आणि 4×2 = 8 21×4 अधिक करायचं आहे या ठिकाणी 21 करायचं आहे. 3×1 = 3 आणि 3×2 = 6 63 होतात आणि 21×84 म्हणजे पहा पुन्हा आपले छेद काय झालेले आहेत, समान या ठिकाणी झालेले आहेत. आणि 64 अधिक 63/84 आपल्याला बेरीज करायची आहे. 4 आणि 3 होतात पहा 7 आणि 6 आणि 6 12/84 127/84 म्हणजे पहा आकृती दिलेली आहे, त्या आकृतीच्या अगोदर आपल्याला आकृतीच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक मांडायचे आहेत, त्याची बेरीज करायची आहे. परंतु पहिली स्टेप काय आहे की या ठिकाणी सर्व छेद आपल्याला समान करून घ्यायचे आहेत आणि छेद समान झाल्यानंतरच आपली या ठिकाणी बेरीज येणार आहे. आणि ते बेरीज केल्यानंतर पहा छेद समान करून बेरीज केल्यानंतर आपलं ह्या प्रश्नाचं आलेलं जे उत्तर आहे ते आहे 127/84. थोडासा वेगळा प्रश्न आहे, याची नक्की तयारी करून ठेवा. या ठिकाणी शेकडेवारीवर आधारित आहे पहा. एका शाळेत एकूण पट 1600 आहे. जर 48% मुली असतील तर मुलांची संख्या किती? पहा प्रश्न या ठिकाणी लेखी स्वरूपात आहे, अत्यंत सोपा आहे पहा. तर या ठिकाणी एकूण पट दिलेला आहे आणि मुलींची संख्या दिलेली आहे. संख्या म्हणजे त्या ठिकाणी नंबरमध्ये दिलेली नाही तर टक्क्यामध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण 2 पद्धतीने सोडू शकतो. त्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि परीक्षेच्या वेळेस तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही या ठिकाणी वापर करा पहा. तर पहिली पद्धत आपण या ठिकाणी पाहूया. 48% मुली आहेत, त्या प्रमाणानुसार 1600 × 48/100. 40% असतात ते नेहमी आपल्याला म्हणजे 48% आहे म्हणजे 48/100 असंच त्या ठिकाणी लिहायचं आहे पहा. समान शून्य कट होतात, या ठिकाणी 16 आणि 8 उरतात पहा. तर आपण त्याचा गुणाकार या ठिकाणी करून घेऊया. 16 × 8 48 16 × 48 8 × 48 होतात पहा. 8 × 48 8 × 8 आणि 8 × 4 12 0 4 × 24 4 × 1 = 4 आणि 2 6 8 8 × 8 4 आणि 2 होतात 6 आणि 6 आणि 1 7. म्हणजे जर आपण या ठिकाणी या टक्क्यांच्या सहाय्याने संख्या काढली तर 768 काय होते, ही मुलींची संख्या येते पहा. 768 ही मुलींची संख्या येते आणि आपल्याला आता मुलांची काढायची आहे म्हणजे एकूण संख्येमधून मुलींची संख्या वजा करावी लागणार पहा. म्हणजे 1600 मधून 768 आपल्याला या ठिकाणी वजा करायची आहे. इथे पहा आता 0 आहेत, आपल्याला काय करावं लागेल, 6 कडून एक हातचा घ्यावा लागणार म्हणजे इथे 5 राहतील, इथे 10 होतील आणि 10 कडून पुन्हा इथे घेतला म्हणजे इथे 10 होतील पहा आणि इथे 9 शिल्लक राहतील. 10 मधून 8 गेले तर या ठिकाणी पहा उरतो
या ठिकाणी 2 उरतात पहा, 10 मधून 8 गेले 2 उरतात, 9 मधून 6 गेले 3 उरतात. आता 5 मधून 7 जात नाही, म्हणजे एकाकडून आपल्याला पुन्हा घ्यावं लागणार, इथे 0 राहील आणि इथे 1 होईल पहा, 15 होतात. आणि 15 मधून 7 गेले तर त्या ठिकाणी 8 उरतात पहा. किती उरतात? 8. म्हणजे या ठिकाणी मुलांची जी संख्या आलेली आहे पहा ती आहे 832. मुलांची संख्या आलेली आहे 832. आता दुसरी कोणती पद्धत आहे पहा, मुलींचे टक्के दिलेले आहेत 48 आणि जर तुम्ही या ठिकाणी 100 मधून 48% वजा केले तर 52 उरतात पहा. म्हणजे 48% जर मुली त्या ठिकाणी असतील तर 52% मुलं असणार आहे. आणि 52% मुलं म्हणजेच किती, तर 1600च्या 52% आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत पहा. समान 0 कट, वरती 16 आणि 52 राहतात, यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहा. 16 दुने 32 होतात, 3 हातचे जातील, 16 पंचे 80 आणि 3 83. म्हणजे पहा उत्तर आलेले 832. दोन्ही पद्धतीने केलं तर येणारं उत्तर एकच आहे. आणि या पद्धतीला थोडा जास्त वेळ लागतोय, तर ही पद्धत तुम्ही पटकन करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये उत्तर सोडवलं तरी सुद्धा तुमचं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न, 12ने विभाज्य होणाऱ्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? तर पहा आपल्याला या ठिकाणी 12ने विभाज्य होणाऱ्या संख्या म्हणजेच 12च्या टेबलमधील पाढ्यामधील संख्या तर त्या आहेत पहा 12 × 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84 आणि 12 आठी 96. 12 आठी 96. म्हणजे एवढ्या ज्या संख्या आहेत त्या काय आहेत पहा 12ने विभाज्य होणाऱ्या 2 अंकी संख्या आहेत. आपल्याला फक्त या ठिकाणी 2 अंकी संख्याचाच विचार करायचा आहे. आता ह्या संख्या आपण उतरत्या क्रमाने मांडल्यास तर आपल्याला काय करायचं, अगोदर उतरत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आहेत. 96, 84, 72, 60, 48, 36, 24 आणि 12. 24 आणि 12 हे काय केलं आपण या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत. आणि उतरत्या क्रमाने मांडल्या डावीकडून 5वी संख्या कोणती, तर डावीकडून म्हणजे आपल्याला इकडून सुरुवात करायची आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे डावीकडून 5वी संख्या आपण काढली तर ती येते पहा 48. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा या विभाज्यतेवर एक प्रश्न त्या ठिकाणी घेतला होता. म्हणजे याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न हमखास या ठिकाणी विचारले जातात पहा. की जो नोटा संबंधी आहे पहा. सोहमने 2000 रुपये 6 नोटा बदलून 100 व 50 रुपयाच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयाच्या नोटा किती? पहा 2000 रुपयाच्या 6 नोटा आहेत. 2000 रुपयाच्या 6 नोटा आहेत आणि त्याने त्या बदलून 100 आणि 50च्या नोटा घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 100च्या नोटा किती असणार आहेत ते विचारलेलं आहे. तर पहा 2000 रुपयाच्या किती नोटा आहेत? 2000च्या 6 नोटा आहेत. किती आहेत? 2000च्या 6 नोटा आहेत. अगोदर याची रक्कम किती होते ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. म्हणजे 2000 गुणिले 6 करायचं आहे. 600, 600, 600 आणि 6 दुने 12. म्हणजे 2000 रुपयाच्या 6 नोटा म्हणजेच त्याच्याकडे किती आहे? एकूण 12,000 रुपये एवढी रक्कम आहे पहा. आणि आता ह्या 12,000 रुपयाच्या काय केलेल्या आहे त्याने? 100 आणि 50च्या नोटा घेतलेल्या आहेत. 100 आणि 50च्या नोटा घेतलेल्या आहेत. परंतु त्या दोनही नोटा समान आहेत. त्या संख्या जी आहे पहा 100 आणि 50 रुपयाच्या नोटांची जी संख्या आहे ती समान आहे, सारखी आहे. मग आपल्याला काय करायचं आहे पहा त्या नोटा काढायच्या आहेत. म्हणजे जी 12,000 रुपये एकूण रक्कम आहे त्याला आपल्याला 150ने या ठिकाणी भागायचं आहे. 150 का? तर 100 आणि 50 रुपयाच्या नोटा आहेत म्हणून 100 + 50 या ठिकाणी 100 आणि 50 यांची जर आपण ॲडिशन केली तर ती या ठिकाणी होणार आहे पहा 150 म्हणजे 150. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? 150ने या ठिकाणी भागायचं आहे. हे 150 कसे आले? 100 आणि 50ची ॲडिशन, त्या समान नोटा आहेत म्हणून. आता आपण हा भाग या ठिकाणी देऊ पहा. समान 0 कट, 15 × 15 आणि 15 × 8 120 या ठिकाणी 0 जसाच तसा. म्हणजे या ठिकाणी आपण भाग दिल्यावर तो आलेला आहे 80. तो किती आलेला आहे? 80. म्हणजे 80 काय आहे? 80 फक्त या ठिकाणी 100 आणि 50च्या नोटा नाहीत पहा. तर 80 काय आहे पहा आपण पडताळ या ठिकाणी करून पाहणार आहोत. 100 ज्या नोटा आहेत, 100 ज्या नोटा आहेत त्या 80च्या आहेत आणि ज्या 50च्या नोटा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी 80च्या आहेत. आणि दोन्ही मिळून रक्कम ही 12,000 येते की नाही हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा. तर 80 गुणिले 100
80 गुणिले 100 या ठिकाणी होतात पहा 8000. किती होतात? 8000. आणि जे 50 रुपयाच्या नोटा आहेत पहा, 50 रुपयाच्या सुद्धा किती आहेत? 80च आहेत. 0 0 आणि 8 पंचे 40 म्हणजे 4000 होतात पहा. किती होतात? 4000. मग 8000 आणि 4000 यांची ॲडिशन आपण या ठिकाणी केली तर ती होते पहा 12000. किती होते? 12000. म्हणजे आपलं जे उत्तर या ठिकाणी आलेले 80 हे या ठिकाणी बरोबर आहे पहा. म्हणजे 80 रुपयाच्या काय असणार आहे? 100 रुपयाच्या नोटा ह्या किती असतील? तर त्या 80 असतील. त्या विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण अनेक प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि जे परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सर्व प्रश्नांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की याचा फायदा होईल. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण नक्की अशाच प्रकारच्या IMP प्रश्नांची तयारी या ठिकाणी करून घेऊया जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा या ठिकाणी परीक्षेसाठी होणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओ नक्की या ठिकाणी पाहता येईल. थँक्यू.